आजच्या काळामध्ये इंग्रजी हे एका ब्रह्मास्त्रासारखं काम करत असतं. म्हणून आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्या मुलांनी इंग्रजीत बोलावं आणि त्यासाठी आपण खूपच प्रयत्न सुद्धा करत असतो आणि करायलाच हवेत. तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलांना क्रियापद शिकवणार आहोत. क्रियापद ही अशी शब्द आहेत ज्याच्या मदतीने मुलं अधिक चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन समजू शकतात, वाक्याचा अर्थ समजू शकतात. म्हणून लहान वयातच मुलांना क्रियापदाची ओळख करून देणं खूपच गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त ऍक्शन वर्ब शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांना ते कशा पद्धतीने शिकवायचे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी सुवानी सोबत विथ ऍक्शन ते वर्ब शिकवणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार, मला पहिल्यांदा बघत असणार, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा, कारण इथे आपण खूपच सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं. चला तर मग बघूया. तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरून तुमच्या मुलांना ऍक्शन वर्ब शिकवू शकता. लेट्स स्टार्ट. फर्स्ट, खाणे. Eat. Yummy. पिणे. Drink. ड्रिंक. उभे राहणे. Stand. स्टँड. बसणे. Sit. हसणे. Laugh. रडणे. Cry. लिहिणे. Write. वाचणे. Read. देणे. Give. चालणे. Walk. नाचणे. Dance. गाणे. Sing. तेरी बातों में से मैंने जुल दिया, बैठे ही बैठे मैंने दिल को दिया. खेळणे. Play. प्ले. उडी मारणे. Jump. झोपणे. Sleep. लपवणे. Hide. स्माइल. Smile. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना विथ ऍक्शन जर शिकवलं तर त्यांना लक्षात येतं की ही क्रियेच्या वेळेस हे क्रियापद वापरलं जातं. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही त्यांना प्ले ग्रुपला किंवा ज्युनियर केजीला ऍडमिशन घेणार, तेव्हा जर टीचर त्यांना याच पद्धतीने इन्स्ट्रक्शन देत असतात, तर जर आपण अशा पद्धतीने त्यांना शिकवलेलं असेल तर त्यांना तिथं लगेच लक्षात येईल आणि त्यांना शिकायलाही इझी जाईल. कारण आता सुवानी सिनियर केजीला आहे, त्यांना ऍक्शन वर्ब शिकवायचं चालू सुद्धा झालेलं आहे. म्हणून जर त्यांना थोडी ओळख असेल तर तिथं त्यांना इझी जाईल, त्यांचा गोंधळ उडणार नाही. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. मिठी मारणे. Hug. हग. उडणे. Fly. पकडणे. Catch. कॅच. फेकणे. Throw. किक. किक म्हणजे पायाने बॉलला मारणे, तर तुम्ही बोलू शकता किक. पकड. Hold. खोकलणे. Cough. शिंकणे. Sneeze. Achoo. डोळे मिचकावणे. Blink. डोळा मारणे. Wink. दाखवणे. Show. मोजणे. Count. 2, 3, 4, 5. ओतणे. Pour. Pour. फोडणे. Pull. ढकलणे. Push. विचार करणे. Think.
ऐकणे, हियर, टेका लावणे, लीन, धुणे, वॉश, उचलणे, पिकअप, धावणे. रन. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलं जी रोज ऍक्शन करत असतात तीच क्रियापद मी इथं घेतली, तीच ऍक्शन वर्ब मी इथं शिकवण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला सुद्धा ही स्ट्रिक फॉलो करायची, विथ ऍक्शन तुम्हाला मुलांना शिकवायचंय. सपोज तुम्ही त्यांना काहीतरी प्यायला देताय तर तुम्ही बोलू शकता ड्रिंक, काहीतरी बोतल, पोर. अशा पद्धतीने रोजच्या रोज तुम्ही त्यांना जे ऍक्शन वर्ब आपण आज शिकलोय तेच तुम्ही रोज रिपीट करू शकतात, म्हणजे त्यांचे ते लक्षात राहतील. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, सर्वात महत्वाचं कॉमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, सुवर्णचे ऍक्शन कशा वाटल्या, शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की कळवा, कारण तुमचं अनमोल मत आम्हाला जाणून घ्यायचं असतं. तुमच्या कॉमेंट आम्ही रीड करत असतो, म्हणून तुम्हाला एक तरी कॉमेंट करायचीच आहे. थँक्यू. थँक्यू. कमेंट नक्की करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.